मैत्रिणींनो नमस्ते. माझ्या चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण कटोरी ब्लाऊज शिवूयात. मी कटिंग केलेलं आहे, आता आपण शिवूयात. मी ह्याला टक्स मारून घेतलेला आहे. 1.5 इंचाचा टक्स मारलेला आहे. हे बघा, 1.5 इंचाचा टक्स मारून झाला आहे. उंची 2.5 इंच घेतलेली आहे. तर आता आपण ह्याला जॉईन करून घेऊया. हे बघा, असं जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. मी पूर्ण ब्लाऊज तुम्हाला दाखवणार आहे. कटोरी ब्लाऊज आहे आपला. कटिंगचा व्हिडिओ मी नंतर टाकेल. वेळ भेटला नाही कटिंगचा व्हिडिओ काढायला. हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. काय चुका होतील, काय होतील ते सांगा प्लीज. हे बघा, मी जोडून घेतलं व्यवस्थित. सांगते पुढे तुम्हाला काय करायचं आहे ते. एक पण जोडून घेऊ, दोन्ही साईड जोडून घ्यायची. एक खालून जोडायचं कधी पण, बरोबर असं खालून जोडून घ्यायचं. खाली जोडत वरती टिप मारत आणायची. म्हणजे काय होतं, कमी जास्ती झालं तर आपल्याला गळ्याला आकार द्यायला गावतो. खाली झाल्यानंतर काय होतं, कट करून टाकावं लागतं. आकार काय देता येत नाही गळ्याला. त्याच्यामुळं जोडताना नेहमी खालच्या साईडने जोडत घ्यायचं. आता आपण हे झालेलं आहे आपलं. आता आपण योगपट्टी जोडूया. हे बघा, योगपट्टी मी काढलेली आहे. मी काय करते, योगपट्टी काढताना दोन्ही साईडनी माझा सेमच आकार असतो. 3.5 इंच आणि वर 2 पॉईंट आहे. आणि इकडे पण बघा तुम्ही, 3.5 इंच 2 पॉईंट आहे. माझा मधला भाग हा कोलगेट असतो. तर आपण योगपट्टी जोडूया. योगपट्टी जोडताना ब्लाऊज असा ठेवायचा. हे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. आणि त्यावरती अशी उलटी योगपट्टी ठेवायची. ब्लाऊज पीस साधे कॉटनमधले असतात, ते एकसारखेच असतात. पण जरा डिझाईनचा आहे, त्याच्यामुळे जरा वेगळा आहे. डिझाईन आहे, एका बाजूने पुसट आहे, एका बाजूने गर्द आहे. त्याच्यामुळे ते ब्लाऊजचं सोयीचं उलटं बघून करायचं आपण. कारण टीप मारल्या उसवणं लय अवघड आहे. उसवायला लागतेच म्हणा चुकल्यानंतर. हे बघा, हे आता पूर्ण वाजता हे करून घ्यायचं. आणि इकडून गोल करत असा घेऊन यायचा. आणि हा जो पदर आपण गोल गोल करत आणला तो, आणि हे खालचा शेवटचा पदर हे उलट्या साईडने करून घ्यायचं. म्हणजे हे टिप काय होतं, आपल्या आतमध्ये जाते, बाहेर पट्टीला दिसत नाही. हे बघा. आणि काढताना काय करायचं, हे कुठच्या साईड म्हणजे कुठल्याही साईडने काढलं तरी चालतं, असं काही नाही. बाहेर काढून घ्यायचं. तर हे बघू शकता तुम्ही, बरोबर सगळं काढून घ्यायचं सगळं. आणि हे बघा, टिप दिसताना फिनिशिंग छान दिसतं. आणि आपला ब्लाऊज दिसायला पण व्यवस्थित दिसतो. आणि हे बाहेर जे आले तेवढं कटिंग करून घ्यायचं आपण. कटिंग करून झाले, आता आपण दुसरा भाग पण करून घेऊया. तसे आता सुरुवातीला वाटतं की हे खूप बोर आहे, असं आहे तसे, पण काही तसं काही नसतंय. आपल्याला ज्यावेळेस येतं त्यावेळेस कुठलीच गोष्ट बोर वाटत नाही. आधी सुरुवातीला बघताना सगळ्याच वाटतं की हे खूप बोर आहे, ह्यात खूप काम करायला लागते, असं करायला लागतं. काम तर सगळ्यातच करायला लागतं. आवड असली की सगळं होतं. फक्त आवड पाहिजे कुठली पण करण्याची. हे बघा, बरोबर त्या ब्लाऊजवानीच ह्याला पण म्हणजे त्या आपण त्या साईडला केलं तसंच त्या साईडला पण आपण करून घ्यायचं. मला दिसत असेल व्हिडिओमध्ये, मी तर तुम्हाला झूम करून दाखवेल. मी कटिंगचा पण व्हिडिओ टाकेल. मला त्या वेळ घालेल तसाच, कारण ब्लाऊज शिवायचे असतात. पावसाचा पण खूप प्रॉब्लेम येतो, लाईट वगैरे नसते ना, त्यामुळे. आता हे बघा आपले दोन्ही बघ. तर हे आता नाही का वाढलेले, मी तुम्हाला म्हणली होती की इथं आपलं वरती वाढले. तर ह्याला काय करायचं, बरोबर ह्याच्या लाईनीत आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा. असा दिसतोय, मी आखून घेतले त्याच्यावरती. बरोबर आपण गळ्याच्या आकारावरती कटिंग करायचं आहे. ओके, हे बघा
अजून आपल्याला परत कटिंग करायचं आहे. आपलं काही ह्याचं झालं नाही, एखाद्याचं होतं कापड कमी जास्त झालं की होऊ शकतं, तसं काही नाही. आता आपल्याला हुकपट्टी बसवून घ्यायची. तर हे मी गळ्याची पट्टी निघते, कारण कापड कमी येतं प्रत्येक ब्लाऊजमध्ये. मी गळ्याची पट्टी निघते ती बरोबर सरळ कट करून घेते. बघा, ब्लाऊज कापड जास्त असेल तर चालते कापडमधल्याकडे तरी, पण माझ्याकडं ब्लाऊज पीस कमी होता, त्याच्यामुळे पट्टीलाही चालू शकते, काही प्रॉब्लेम नाही. हे पुरते का आधी बघायचं. आता ही आपल्याला आईची बाजू आहे, तर ते उलटी करायची बाजू, म्हणजे नाही का उलट्या ब्लाऊजवरून पट्टी सरळ ठेवायची आणि ब्लाऊज उलटी साईड ठेवायची आणि पट्टीची बाजू उलटी ठेवून सरळ ठेवायची, म्हणजे खालच्या साईडला सरळ आली पाहिजे, वरच्या साईडला उलटी आली पाहिजे, असं करायचं. आणि अशी पट्टी लावून घ्यायची. हे बघा, आणि ह्याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून द्यायची, म्हणजे पट्टी आपल्याला उलटी करायची, त्याच्यावरून टिप मारायची. हे बघा, आणि आता हे सरळ करून घ्यायचे, ब्लाऊज सरळ, आणि ही पट्टी आपल्याला आय पट्टी करायची. हे बघा, असं दुमडायचं, दिसतंय. आणि हे बरोबर ही शिलाई आहे आपली ब्लाऊजची, ते आतमध्ये गेली पाहिजे आणि त्याच्याकडे हे बरोबर हे आलं पाहिजे, असं दिसतंय. कारण थोडा अंधार पडल्यासारखं वाटतं मला, पण बघा दिसते का तुम्हाला? नाही नसलं दिसत तरी मला सांगा की काही दिसत नाही म्हणून. ओके, हे बघा, आपली अशी पट्टी तयार होते आणि बरोबर सरळ पण लागते. ठीक आहे, आता आपण हुकपट्टी बसवून घेऊया. हे दुसरा भाग जो मी कमी कट केलेला आहे, आपल्याला हा भाग सरळ ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती पट्टी आपल्याला मग अशी ठेवली तशी ठेवायची, असं काही नाही, मग तशीच ठेवा, म्हणजे ते आतमध्ये स्विच होईल. हे बघा, वरून लावायची आणि ती आपण आतून लावलेली, आपली ही पट्टी दुमडून आतमध्ये जाणार आहे, लक्षात ठेवा. हे बघा, बरोबर आहे ना? हे बघा, दोरत हे झालं होतं असं. कितीही मोठी मशीन घेतली तरी दोरा निघायचा तर निघतोच. ओके, हे बघा, आता आतमध्ये आपल्याला असं डुंबळून घ्यायचं आहे. आपली ही हुकपट्टी आहे, आपण मागाशी केलेली आय पट्टी होती आणि ही आपली हुकपट्टी. ही आपली शिलाईच्या आतमध्ये आली पाहिजे, शिलाईच्या बाहेर येऊन द्यायची नाही. ह्याच्यावरती आपल्याला हुक बसवायचे आणि आय पट्टी असते ती आपल्या शिलाईच्या बाहेर असते. हे बघा, दिसते. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा गळा. काही जणींना वरती लागतो, कोणाला खाली पाहिजे असतोय, त्याच्यामुळे मोजून घ्यायचं आपल्याला किती पाहिजे ती. इथं गळा नाही मोजायचं, ही पट्टी किती ते मोजायचं. पहिल्या ब्लाऊजची किती पट्टी आहे ती बघायचं आपण आधी. एक मिनटं, पहिल्या ब्लाऊजची मी मोजते. तर हे पहिलं ब्लाऊज आहे जुना, त्यांनी जो मापाला दिला तो, त्याची ही पट्टी बघा 7 इंच भरते. हे बघा, दिसत असेल तुम्हाला पण. ओके, 7 इंच कंप्लीट भरते, म्हणजे शिवून त्यांची 7 इंच तयार आहे. तर आपल्याला ह्याची कटिंग 7.25 वरती करून घ्यायची ह्या पट्टीची. हे बरोबर हे तो खून करायची आणि वरच्या भागाला गोल आकार, म्हणजे असा गळ्याला कसा आपला आकार असतो गोल, सेम तसा आकार देऊन घ्यायचा आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आणि कटिंग आतमध्ये जास्ती खोल करायचं नाही, बरोबर ह्याच्यावरती करायचे. हा बघा आकार कसं वाटतं. आणि दुसरा पण बघा, दुसरी पण पट्टी नाही का आपली दुसरी साईड, ते काय असते डावी उजवी ती साईड, ते पण आपल्याला ही किती आपली ते बघायचं. तर ह्याला आपल्याला थोडंच कटिंग लागते करायला, 7.25 वरती खून करून त्यालाही आपण आकार देऊन द्यायचा आहे, बरोबर असा गोल आकार. हे बघा दिला. आता हे दोन्ही आकार जुळून बघायचं, पट्टी बरोबर आहे काय काय वरती एक ठेवून, हुकपट्टी वरती ठेवायची, आयपट्टी खाली ठेवायची. आणि हे बघा कसं वाटतं आकार, बरोबर आला ना गोल. आणि पट्टी आपण समान होतात, कारण कमी जास्ती पट्टी होत नाही आपली, बरोबर. तर ब्लाऊज शिवताना व्यवस्थित शिवायचा, पण तो फिनिशिंगमध्ये पण बरोबर दिसतो. मग खाली वर झाली की ते बरोबर वाटत नाही. आपली योक पट्टी त्या आपण बरोबर पट्ट्या काढायच्या, त्या पण बघा बरोबर आल्यात लाईनीमध्ये. हे बघा
इथून कापड हिरवा असल्यामुळे दिसत नसेल हो का. हे बघा, हे पण इथं, हे पण इथं दिसते गळ्याचा आकार. आता मी पाठीमागचा भाग मी तयार करून घेतला आहे, तुम्हाला दाखवते. हे बघा, आणि व्हिडिओ खूपच मोठा होईल मग सगळंच दाखवत बसते. हा पाठीमागचा भाग आहे. उंची 12.5 आहे. मी 13.5 इंच घेतलेली, 1 इंच वाढवून घेतलेली आहे. आणि हे आतून टक्स दिले आहेत आपले. टक्स देताना काय करायचं माहिती आहे का मैत्रिणींनो, हे बघा, हे आपला कटिंगचा भाग झाला बरोबर. तर हे काय करायचं, आपल्याला टक्स द्यायचं कळत नाही की आपल्याला नक्की कुठं टक्स द्यायचा आहे, तर तो बरोबर कसा यायचा. तर काय करायचं, हे दुमडून घ्यायचं आणि इकडे शिलाईसाठी आपण जे घेतलेलं असतं 1.5 इंच ते सोडायचं आणि बरोबर दुमडून जो मध्ये भाग येईल तर आपल्याला टक्स देऊन घ्यायचा, खून करून घ्यायची बरोबर. कळलं. मग दोन्ही साईडला टक्स द्यायचा आणि 4-4 इंचाचा द्यायचा आणि खाली 1.5 इंच घ्यायचं बरोबर. चला आता आपण जोडून घेऊ शोल्डर. जोडण्यापूर्वी महत्त्वाची टिप, हे बघा, हे दोन्ही बाजू बरोबर आहेत का ते आधी बघायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं, आपला ब्लाऊज खाली पण दिसताना फिनिशिंगमध्ये दिसतो. जर कमी जास्त असेल कुठली साईड, समजा पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग जर वाटत असेल एक्स्ट्रा आहे तुमच्याकडून, तर तो बरोबर इथं थोडासा आकारात कटिंग करून घ्यायचं आधीच. ते गडबडीत विसरून जातं, पण लक्षात ठेवायचं. चला आता आपण शोल्डर जोडूया. हे बघा, शोल्डर जोडताना कधी पण गळ्याच्या साईडने जोडायचा. डबल टिप टाकून घ्यायची शोल्डरला, म्हणजे सगळेच ब्लाऊज आपण आतापर्यंत जेवढी शिलाई केली ती सगळीकडे डबल टिप टाकून घ्यायची. हे बघा, आता इकडची साईडचं जोडून घेऊया. हे बघितलं हो का, शोल्डर जोडलेला आहे. तो जोडल्यानंतर हा असा बाही जोडून घ्यायची. आता इथं थोडं जे कमी जास्ती झालं आहे ते सरळ करून घ्यायचं आहे. सरळ म्हणजे आकारात. हे बघा, काय होतं, ब्लाऊज बसायलाही परफेक्ट बसतो. मग आपला कमी जास्त झालं काढून घ्यायचं आहे. आता चला बाही जोडूयात. आता ही बाही मी कटिंग केलेली, हे बघा अशा आकारात. तर आपण आता पाठीमागचा भाग जोडूयात. आधी पाठीमागच्या बाजूला हा भाग जोडायचा, पुढच्या साईडला खुलगट भाग जोडायचा. म्हणजे जी कटोरीची साईड असते ना तिथं हा भाग जोडायचा आणि पाठीचा भाग असतो ना तिथं हा भाग जोडायचा. लक्षात राहू द्या. हे बघा, आता हा पाठीमागचा भाग आहे. तर बाही काय करायची, उलटी ठेवायची. म्हणजे पाठीमागचा भाग उलटी साईड वरती आली पाहिजे आणि सुईची साईज ह्या खालच्या साईडवरती ही साईड गेली पाहिजे. म्हणजे जसं आपण जोडणार आहे, आता वरून बाही आपल्याला जोडायची. हे बघा, त्यांना थोडासा फुगा सांगितला होता, तो येतोय का बघते मी. कापड किती शिल्लक राहते ते, सुने 1-2 आलं तरी पण नाही राहत, कारण प्लेनच बाही जोडावी लागत. थोडंसं राहिले ते कटिंग करून द्या. एक सवय झाली असते आपली, पण ठीक आहे. हे बघा, ह्याच्यावरती परत मी आपल्याला डबल टिप टाकून द्यायची. आणि आपली ही बाही आहे त्याला आस्तरची नाही, साधा आहे ना ब्लाऊज, त्याच्यामुळे त्याला पट्टी असते हाताला पुढं, ते दाखवते मी. हे बघा, तर ही बाही आहे, तर आपल्याला हे 1/2 इंच असं दुमडून घ्यायचं आहे. दिसते तुम्हाला. हे बघा, असं दुमडून घ्यायचं आणि ह्याच्यावरती टिप टाकून घ्यायची बरोबर. आणि
बरोबर बाही मध्ये आणायची, म्हणजे तुम्हाला कमी जास्ती बाही होण्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. कोण म्हणत नाही तुमची कमी झाली किंवा जास्त झाली. हे बघा एवढं असं. तर आपल्या पहिला ब्लाऊज घ्यायचा आणि त्याची बाही मोजायची, म्हणजे आपण कट करताना मोजलेली असते, पण तरीही परत मी एकदा मोजून घ्यायची. 2 मिनिटं दाखवते मी तुम्हाला. हे बघा याची बाही 5 आहे, हो का, बरोबर 5 आहे. तर ह्याची पण आपल्याला 5च घ्यायची, बरोबर 5 घेऊन बरोबर इथं खूण करायची 5 आकड्यावरती, आणि कापड आतमध्ये दुमतं करायचं, असं सरळ रेषेत करायचं, वाकडे तिकडे नाही करायचं. कारण काय होतं, आपण टिप टाकली आणि अशा कापडात असं जण काही गोल दुमडल्यासारखं पण होऊ शकतं कधी कधी. आणि मधून टिप घ्यायची बरोबर, कारण आपल्याला ह्या साईडला हात शिलाई करायची, आणि हात शिलाई झाल्यानंतर ही टिप आपल्याला काढायची आहे. म्हणजे आपण जी आता टिप मारली ना मध्ये, ही टिप ती आपल्याला ही हात शिलाई करायची, आणि ही टिप हात शिलाई झाल्यानंतर ही टिप काढून टाकायची पूर्णपणे, ही ठेवायची नाही. ही टिप ह्यासाठी मारली की आपलं कापड कमी जास्ती होऊ नये हात शिलाई करताना. काय होतं, मागं पुढं सरकली की ते बरोबर दिसत नाही फिनिशिंगमध्ये, त्यासाठी ही टिप मारून घेतली. आणि आता जोडून घ्यायचं आहे. हे आपलं जास्ती झालेलं बाहीचं हे नंतर कटिंग करायचं, आता नाही. ही तर जास्ती झाली आपली थोडी बाही. आता हे खालून आहे ना बरोबर टिप मारून घ्यायची आपण आता बाही, आणि हे जोडतोय म्हणजे पूर्णपणे टिप साईडची कडायची पहिली डबल करून घ्यायचं. मशीन डबल फिरवायची, म्हणजे काय होतं, टिपा पॅक बसतात आणि उसवत नाहीत. हे बघा, आणि इथं बाहीचं पण बरोबर धरायचं आहे, हे पण बरोबर येतं. हे बघा, इथं पण आपल्याला डबल करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला आणखीन एक टिप मारून घ्यायची, थोडंसं अंतर अर्धा ते पाव इंचावरती, त्याच्या शेजारी दुसरी एक टिप मारून घ्यायची. आपली बाही थोडी जास्ती इथं झालेली आहे, ते आपण सरळ करून घेऊया कटिंग करून, म्हणजे दिसताना ते व्यवस्थित दिसेल. हे बघा, हे बघा, हे खालून बरोबर अशी टिप मारायची, आणि वरतून पण हे बरोबर असं मापात येतं. चला आता आपण दुसरी बाही जोडूया. आता ही पुढच्या साईडने जोडायची बाही. आता हा खोलगट भाग आपल्याला ह्या साईडला जोडायचा आहे. हा बघितला तुम्ही खोलगट भाग, तर हा बरोबर असा ठेवून घ्यायचा आहे पुढच्या साईडला कडेला. थोडा जास्त ठेवला तरी चालेल, काय हरकत नाही, कारण आपली बाही थोडी जास्ती आहे, पाव इंच. जशी बाही आहे तशीच आकार द्यायचा, कुठंही कापड ओढायचं नाही, खालचं पण नाही आणि वरचं पण नाही ओढायचं. जसं आकार आहे तशी द्यायची. ओढलं ना मग ते असं तिरकं झाल्यासारखं कापड वाटतं, आणि ब्लाऊज पण असं तिरकस होतो. ह्या गोष्टी कळतात हळूहळू आपण शिकल्यानंतर, कुठं काय होतं ते. ज्यावेळेस आपला जास्ती सारा होतो त्यावेळेस कळतं. बघा माझं जोडून झाले, अजून डबल टिप टाकायची, डबल टिप टाकून घेऊया. हे बघा, आपण मगाच्याने टिप मारून घेऊया. पण पहिल्या बाईला कशी मारली सेम तशीच मारायची, आणि बरोबर ह्या शोल्डरच्या बरोबर इथं टेप ठेवायचं आहे. हे बघा, ही शोल्डर आहे आणि हा बरोबर इथं टेप ठेवायचा, आणि इथून बरोबर 5 इंचावरती आपल्याला खूण करून घ्यायची. आठवणीने हे विसरायचं नाही. हे बघा, आणि ह्या खुणावरती बरोबर हे असं दुमडून घ्यायचं. सगळीकडून सेम पट्टी आली पाहिजे, कमी जास्त कुठंच नाही झाली पाहिजे. आणि त्या पट्टीच्या बरोबर मधून आपल्याला टिप मारून घ्यायची.
बरोबर 2 कोपरे असे धरायचे आणि वरून टिप नाही मारायची आपल्याला. ह्या साईडनी टिप मारायची नाही, आपल्याला खालच्या साईडनी टिप मारायची. हे बघा इथून इथं डबल हे करून घ्यायचं, मागं पुढं करून घ्यायची मशीन, म्हणजे टिप पॅक बसते. आणि टिप सरळ आणायची बाही बरोबर. आपण दोन्ही साईडला कापड सेम सोडल्यामुळे काय झालं, आपली ह्या बाही ह्या साईडला आपलं कापड जास्ती आलं नाही, आले थोडंसं, पण ते आपण कटिंग करून सरळ करू शकतो. हे बघा ह्याच्या शेजारी अजून एक अर्धा ते पाव इंचावरती मारून द्यायची. आणि फिटिंग करताना शक्यतो पहिला ब्लाऊज जुना ब्लाऊज जवळ ठेवायचा, म्हणजे फिटिंग व्यवस्थित येते. आता हा आपला ब्लाऊज झाला, तर आपण फिटिंग करून घेऊया आणि नंतर गळापट्टी जोडूया. हे बघा आता हा पहिला आहे, तर ही आईची बाजू आहे, म्हणजे आपलं हुक बसवण्याची बाजू. हे बरोबर आईची बाजू हे इथं धरायची, ह्याची बरोबर सेम धरायची आणि बरोबर पहिला ब्लाऊज आणि हा आत्ताचा ब्लाऊज सेम घ्यायचं करून आणि बरोबर ह्या हुकाच्या शेवटचं नाही का हुक असतंय ते तर बरोबर अशी खून करून घ्यायची. ओके, आणि हे मोजून घ्यायचं आपल्याला टेपनी की किती भरते ते. तर हे आपलं 5.25 भरले, बरोबर 5.25 भरले, तर ह्याचं 5.25चा बरोबर मध्य करायचा. 5.25चा मध्य आपला किती आलेला आहे, 2.25, म्हणजे 2.5ला एक रेष कमी आली, त्याचा पण मध्य करून घ्यायचा. आणि हे टेप असं दुमडून मध्य करायचं आपल्याला आणि त्याचा मध्य किती निघतोय ते बघायचं. तर आपला निघलेला आहे 1 इंच 1 पॉईंट, 1 इंच 1 पॉईंट. तर आपली कमर वरती हा भाग ठेवायचा बरोबर कमरेच्या इथं आणि ही खून करून ह्याच्यावरती सरळ टिप मारून घ्यायची. आता ही कमरेचं झालं. आता मी तुम्हाला छातीचं दाखवते. फिटिंगची ही आपली टिप चालली ती फिटिंगची चाललेली. तर यांची 32 इंच आहे, तर आपल्याला 32चा चौथा भाग म्हणजे हुक पट्टी बरोबर घ्यायची, कडेला टेप बरोबर ठेवायचा. बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये मी टेप कुठं ठेवला आहे, बरोबर कडेला ठेवून घ्यायचा आणि बरोबर थोडंसं ताणायचं, लय पण नाही, थोडंसं ताणून घ्यायचं आणि बरोबर 8 इंचावरती खून करून घ्यायची. आपला 32चा चौथा भाग म्हणजे 8 इंच येतो. मग बरोबर तिथं टिप मारून घ्यायची आणि आपला दंडघेर किती आहे, मी काय करते आधी माप लिहून नाही ठेवत मी, शक्यतो ब्लाऊज असतो प्रत्येकाचा मी ब्लाऊजच मागून घेते ब्लाऊज शिवताना. तर ह्यांचा दंडघेर आहे 5 इंच 1 पॉईंट. हे बघा, तर आपण खून केलेली 5 इंच 1 पॉईंटवरती बरोबर. आता ह्याच्या साईडने दुसरी एक टिप टाकून घ्यायची 1.25 इंचाच्या अंतरावर त्याच्या आतून. म्हणजे ही आपली झाली ती फिटिंगची टिप झाली, पहिली टिप आपण मारली ती, म्हणजे आता जी आपण मापं घेऊन मारली बरोबर. आधी आपल्या 3 टिपा टाकून घ्यायच्या, म्हणजे एका साईडला आपल्या 5 टिपा होत्यात. असं काय नाही, तुम्ही 5 टाका की 4 टाका किंवा 6 टाका, अजून खूप टाकूशी वाटत असले तरी टाकल्या तरी चालतील, काही हरकत नाही. आता इकडच्या साईडला पण आपल्याला तेच माप टाकायचे. हे बघा 1 इंच हा आपला कमरेच्या भागाचं फिटिंग. आता छातीच्या भागाची, आता हे तर मी सांगते तुम्हाला ही आईपट्टी, तर आपल्याला फिटिंग करताना आईपट्टी सोडून द्यायची असते, कधी पण हुकपट्टी पकडायची आणि आईपट्टी सोडायची आणि हे एवढंच ताणायचं, जास्ती ताणायचं नाही. आणि बरोबर 8 इंचावरती खून करून घ्यायची आणि सरळ टिप आणायची. आणि आता दंडघेर आपला किती आहे, 5 इंच 1 पॉईंट, 5 इंच 1 पॉईंट म्हणजे 5 इंच वरती एक रेष
हे बरोबर तिथं खून करायचं. हे बघा, पूर्ण ब्लाऊज तुम्हाला टीच करून दाखवते. तर ह्याच्या आतून आपल्याला टिप मारायची. 5 इंचावरती टिपा मारून घ्यायच्या. जर कधी उसवायची म्हटलं तर उसवता येतात आणि कमी जास्त पण काय होत नाही, कारण 5 इंचांनी एवढं काय फरक पडत नाही. हे बघा, मी 3 टिपा मारल्या. पहिल्या आपल्या 2 म्हणजे बरोबर माझ्या 5, इकडं पण 5 झाल्या आणि तिकडं पण 5 झाल्या. तर आपल्याला ब्लाऊज आता पूर्ण सरळ करून घ्यायचा आहे. आपले काय होतात मग अशी फिटिंग केली ना, आपले 4ही भाग समान होतात, कुठलाच भाग लहान किंवा मोठा होत नाही आणि ब्लाऊज बसायलाही परफेक्ट बसतो. बघा, आता आपल्याला गळापट्टी बसवून घ्यायची. ही आपल्या फिटिंगमध्ये ब्लाऊज सगळा तयार झालेला आहे. बघितलं, हे बघा कसं वाटतंय. आता मी पट्टी बसवण्यासाठी, गळ्याला पट्टी बसवण्यासाठी कापड राहिलं होतं, त्यातून डायरेक्ट सरळ कटिंग केले. असं काही नाही, त्रिकोणी केलं तरी चालतं, सरळ केलं तरी चालतं, तुम्हाला जसं जमेल तसं करा. शक्यतो मी सरळच करते, कारण मला सरळची पट्टी आवडते, पण काय प्रॉब्लेम येत नाही सरळ असल्यानंतर. तुम्हाला त्रिकोणी करता येत असेल तर त्रिकोणी केलं तरी चालते, पण मी सरळ पट्टी करूनच जोडते कधी, कारण हे कापड एकतर जाड आहे भरपूर. हे बघा, आता ही पट्टी तुकटी करायची. 1 ते 1.25 इंचाची पट्टी घ्यायची आणि ती बरोबर मध्ये दुमडून आपल्याला, म्हणजे आपण जिकडे हुक बसवणार आहोत, म्हणजे आई करणार आहोत, त्या साईडनी घ्यायची आणि ही पट्टी बघा अशी करून घ्यायची. कुठंही पट्टी वडायची नाही, गळा वडायचा नाही, काहीही करायचं नाही. जसा गळा आहे तशीच पट्टी त्याच्यावर ठेवून घ्यायची आपल्याला आणि तशी टिप टाकायची. हे बघा, दिसते तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता आपले थोडंच राहिले, आता आपण टिप मारत मारत आणलेली आहे. झालं, व्हिडिओ पण खूपच मोठा होते आपला. पण पूर्ण ब्लाऊजची टिचिंग दाखवायची म्हणले की मग तसं होतंच. थोडंसं कलर आहे तर थोडंसं कमी पडल्यासारखं झालं, पण नाही, ते होऊन जाईल, एवढं काही नाही आहे आपल्याला कापड एवढं. ठीक आहे, तर आपल्याला इथून छोटे छोटे कट द्यायचे. जिथं आपला म्हणजे गोलाकार आहे तिथं तर द्यायचे, पण आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे. आणि लक्षात ठेवायचं, कट देताना आपण जे कट देतो ना ते शिलाईवरती नाही गेले पाहिजे, त्याच्या अलीकडून कट द्यायचे आपल्याला आणि बरोबर द्यायचे हातात धरून. नाही तर काय होतं, काय वेळेस पाठीमागचं नाही का कापड कट होतं कधी कधी गडबडीत. तसं नाही करायचं आपल्याला, नीट व्यवस्थित कट देऊन घ्यायचे. हे बघा, ही शिलाई ना एवढं राहिलं पाहिजे शिलाईच्या ह्याच्यात मध्ये. असं खूप कडेला नाही द्यायचं की कापड पार शिलाई तुटली पाहिजे, असं नाही आपल्याला कट द्यायचा. जिथं जरा गोल आकार असतो ना तिथं जरा जास्त द्यायचं, म्हणजे कापड पलटी होण्यास पटकन पलटी होतं आपलं. हे बघा, आता हे कापड आपण जे टिप टाकून घेतली ते कापड हे असं करायचं, इथून असं दुमडायचं आणि हे कापड आपले ती शिलाईचं आहे का नाही त्याच्या आतमध्ये गेलं पाहिजे, असं दुमडायचं. हे बघा, हे असं असं बाहेरून ते कापड दिसलं नाही पाहिजे, असं आपल्याला गोट टाकून घ्यायचं आहे. इथं जरा डबल करून घ्या सुरुवातीला, कारण सुरुवातीला उसवण्याचा जास्त चान्स असतो. हे बघा, हे बघा असं करून घ्यायचं आहे. दिसते तुम्हाला? अशी टिप. आता जाड कापड आहे म्हणे तर जाडच गोट होणार, थोडासा जाड चालतो, एवढं काही नाही, डिझाईनचं कापड आहे ना.
झाला आता आपला कंप्लीट होत आला ब्लाऊज. हे बघा गोट छान वाटतोय ना. तुम्हाला छान वाटतो का ते नक्की सांगा. मला तरी छान वाटतंय, कारण जाड कापड असलं ना मग गोट ते व्यवस्थित येत नाही एवढा, पण तरी छान आला. आणि कापड ब्लाऊजला कापड जरा भरपूर लागतं साध्या ब्लाऊजला, कारण गळापट्टी वगैरे करायला लागते. अस्तरच्या ब्लाऊजला तसं नसते, आपण टिप मारून ते आतमध्ये जातं, उलटे उलटे आतमध्ये जाऊ शकतो. हे बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. मी आता कटिंगचा पण व्हिडिओ करणार आहे, तोही तुम्हाला सांगेल कटिंग कशा प्रकारे करायचं असतं ते. आणि हा एकदा ब्लाऊज शिवून बघा माझ्या पद्धतीने, खूप छान दिसतो, मस्त बसतो. तर आपल्याला आता आई करून घ्यायचं. हे बघा पहिली खूण इथं करायची, दुसरी खूण शेवटी करायची बरोबर. आणि मध्ये तुमच्या अंदाजाने, म्हणजे नाहीतर आपले डायरेक्ट टेप घ्यायचा, टेपच्या अंदाजाने मध्य काढायचा. हे 6.5 आहे तर 3.25 इंचावरती मध्य करायचा. आणि बरोबर ह्याच्यामध्ये बरोबर एक आणि याच्या बरोबर मध्ये एक, आपल्याला 5 हुकाचं आई करून घ्यायची. इकडे बघा शेवटी आपण शेवटपासून म्हणजे सुरुवात करायची, शेवटच्या हुकापासून बसवायला. हे बघा जरा जास्ती करून घ्यायचं, कारण ते पटकन निष्ठू नाही. ब्लाऊज फाटला तरी चालेल, पण ते टिप नाही निसटली पाहिजे तिथली, कारण लय जणांची वरड असते की शेवटच्या हुकाचं निसटले, तिथली शिलाई उसळते, त्याच्यामुळे ते पॅक करून घ्यायचं. आणि हे बघा बरोबर असं करायचं, दिसते का व्हिडिओमध्ये तुम्हाला. आपण जिथं खूण केली ना तिथं आणायची टिप सरळ मारत, आणि तिथं हे कापड असं फिरवून घ्यायचं आई करताना. जरासा तिरकस करायचं, सरळ करायचं नाही, तिरकं करायचं जरासा. आणि हे अशी टिप मारून घ्यायची. आणि परत पण दाब उचलायचा. माझा पायात दाब आहे, कारण माझी इलेक्ट्रिकची मशीन आहे, पण काही काहींचा हिथं दाब असतो, ते हिथून उचलायला लागतं मशीन थांबून. हे बघा अशी टिप मारून घ्यायची. डबल करून घ्या. हे बघा तर आपली आता 5ची पण आई तयार झाली. आपला पूर्णपणे ब्लाऊज रेडी झालेला आहे स्टिच करून. व्हिडिओ पण मोठाच झाला असेल. आणि जे हे दोरे निघतात ना कुठे कुठे दिसतात ते कट करून घ्या. ब्लाऊज दाखवते. हे बघा आपला पूर्णपणे रेडी झाला आहे ब्लाऊज. हे बघा दिसतोय. आपल्याला इथे ह्या बाईला हात शिलाई करून घ्यायची. आपल्याला ह्या पट्टीला हुक बसवायचे, बरोबर ह्याच्यासमोर खूण करायची आणि हुक बसवायची. हे बघा अशी खुणा करून घ्यायची आणि हुक बसवायची. तर थँक्यू माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. खूप खूप आभारी आहे तुमची. आपला ब्लाऊज शिवून असा रेडी झालेला आहे. आणि ह्यातली कुठलीही टिप मिक्स हे करू नका. आणि व्हिडिओ कुठेही कीप करू नका, पळवत बघू नका. पूर्णपणे सगळा व्हिडिओ बघा, म्हणजे मी काही टिप दिलेल्या आहेत त्या तुम्हाला कळतील. हा आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे.